हाय. आता आम्ही आमचं घर वगैरे आम्ही सगळं बंद केलंय आणि आता आम्ही तुळजापूरला जायला निघालोय. तर व्हिडिओ पूर्ण पहा. तर सकाळी आम्ही लवकर उठलो आणि तयारी करून आता तुळजापूरला जायला निघालोय. रात्री आलो आणि आल्याच्या नंतर खूप गोंधळ वगैरे चालू होता, त्यामुळे काही व्हिडिओ काढला नाहीत. म्हटलं तर सकाळपासूनच व्लॉग नवीन स्टार्ट करायला पाहिजे, म्हणून मग आता उठल्याबरोबर आता निघालो. ते सकाळी पण उठल्यापासून खूप गोंधळ वगैरे चालू होता, सो मग उठल्याही व्लॉग नाही स्टार्ट केला. आता मी निघालोय तर मी व्हिडिओ स्टार्ट करते. घर वगैरे आता सगळं मी बंद केलं. आता आम्ही सगळेजण बसतो बघा. ही दोन्ही गाड्या आमच्या झाल्यात तयार. आता मी निघतोय आणि मला घराची पूर्ण व्हिडिओ पाठवायची होती, म्हणजे काढून अपलोड करायची होती, बट अजून सकाळपासून काही वेळ नाही मिळाला. आता मी रिटर्न जर आलो लवकर आणि वेळ मिळाला तर मी घर आणि अंगण सगळं तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवेल. सगळेजण आता तयार आहेत जाण्यासाठी, हे बघा. आणि हे आमचं घर आता आम्ही लॉक केलंय आणि आता आम्ही निघालोय सगळेजण. आता एक छान एक ग्रुप फोटो काढतो सेल्फी आणि मग निघू. मग आम्ही निघालो आणि जवळपास आमचा प्रवास 3-3.5 तासांचा असणार होता. मग थोड्या वेळाच्या नंतर जरा पाय मोकळे करायला आम्ही गाडीतून उतरलो आणि गावचं वातावरण एन्जॉय करत आम्ही तुळजापूरच्या इथे पोहोचलो. आता जस्ट आम्ही पोहोचलोय, पण आम्ही पार्किंग मध्ये आहोत. पार्किंग बघा. आणि आमची गाडी आधीच जाऊन थांबली होती आणि आता मी पोहोचलोय. आता आतमध्ये जर मोबाईल किंवा कॅमेरा ऑन करायला अलाउड नसेल तर मग तिथली व्हिडिओ काढता नाही येणार. तर जेवढा होईल तेवढा पॉसिबल मी व्हिडिओ कंटिन्यू ठेवेल. साडी वगैरे घेतल्या, आरतीचं ताट वगैरे सगळं इन्क्लूड आहे. आम्ही सगळ्यांनी घेतलंय. तिकडे ताई घेते, इकडे दुसरी ताई घेते आणि इकडे माझ्या आईने घेतलेला आहे. हा मेन गेट आहे. बॅक साइडून आपल्याला एंट्री भेटते ना, तर गावातून एंट्री करताना हा छोटा गेट एंट्री गेट लागतो. आणि वरती तिथे तुम्हाला दिसत असेल, तिकडे वरती आहे मंदिर. तिथे आहे मंदिर. एक 5 मिनिटं तरी चालावं लागणार. हे जे मंदिराची ही गावातली जी साईड आहे, या साईडला म्हणजे पाठीमागच्या साईडून प्रवेशद्वार जो आहे तो श्री छत्रपती शिवाजी महाराजांसाठीचा राजद्वार आहे. त्यांची एंट्री इथूनच व्हायची. खूपच गर्दी आहे इकडे, बट स्टील बघू दर्शन होतंय का. फक्त आपल्याला फोन बंद नाही सांगितलं करायला पाहिजे, व्हिडिओ आणि फोटोज काढायला अलाव करायला पाहिजे. हे बघा एवढी गर्दी आहे इकडे आणि हे इथून आतमध्ये जायला लाईन लागली. चला आता आमचं दर्शन घेऊन झालंय आणि आता इथून आम्ही निघतोय. आता जेवायचं वगैरे भूक भरपूर लागली आहे, सो आता चला. बाबा पण खात आहे. तिथेच बस.
अचानकच असं ठरलं की आता आम्ही तुळजाभवानीचं दर्शन घेतलं होतं, तर तिथून फक्तच 1-1.5 तासावरतीच अक्कलकोट होतं. तर अचानक असं ठरलं की अक्कलकोटला सुद्धा जाऊया. सो आम्ही डायरेक्ट गाडी फिरवली आणि आता आम्ही पोहोचलो अक्कलकोटला. तर चला. श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन आम्हाला पटकन झालं आणि तिथून आम्ही लगेच निघालो घरी जाण्यासाठी आणि रस्त्यामध्ये डिनर करण्यासाठी थांबलो होतो. तर जेमतेम रात्रीचे 8-8:30 वाजलेत आणि आम्ही सगळेजण डिनर करण्यासाठी एका हॉटेलमध्ये थांबलोय. हॉटेल तर खूप सुंदर आहे, तुम्हाला मी हॉटेल दाखवते. हे आहे पार्किंग आणि समोरूनच हायवे रोड आहे. हा पार्किंगचा एरिया आहे आणि हॉटेलचं नाव आहे हॉटेल श्री कृष्णमाई आणि प्युअर व्हेज आहे, फॅमिली रेस्टॉरंट आहे. खूप छान आहे हॉटेल दिसायला आणि इथे तुम्ही साईडला बघू शकता त्यांनी श्रीकृष्ण आणि गाय आणि वासरू असं एक छान डेकोरेशन ठेवलेलं आहे, जे खूप सुंदर दिसतंय. लाइटिंग्स वगैरे केलेले आहे. तुम्ही जर ह्या रस्त्याने कधी आलात तर नक्की या या हॉटेलमध्ये. आज सकाळपासून कंटिन्यू प्रवास चालू आहे, बट डिनर साठीच आम्ही जे हॉटेल बघितलंय ते बघून घ्या. जर तुम्ही ह्या रस्त्याने कधी आलात तर तुम्हाला जेवणासाठी यायचं असेल तर येऊ शकता. सर्वांनी साधंच जेवण मागवलं होतं. मग पटापट जेवलो, गाडीत बसलो आणि घरी गेलो आणि सकाळी सुद्धा लवकर उठून आम्हाला बदलापूरला यायची तयारी करायची होती. तर आम्ही आलो होतो गावाला फ्रायडे नाईटला. सॅटरडे फुल शनिवार आमचा अक्कलकोट आणि तुळजाभवानीचं दर्शन घेण्यात गेलं आणि तिथून मग आम्ही घरी आलो आणि आता आम्ही पुन्हा आज संडे आहे तर छान सकाळी झोपलो वगैरे, नाश्ता वगैरे केला आणि आता आम्ही निघालोय पुन्हा बदलापूरला जायला, कारण आज संडे आणि उद्या मंडेला सगळ्यांना जॉबला जायचं आहे. सो ह्या 2-3 दिवसाचं प्लॅनिंग शेड्यूल खूप आमचं नुसतं ट्रॅव्हलिंग मध्ये झालं आणि नशीब स्वतःच्या घरच्या गाड्या होत्या त्यामुळे जरा इझी गेलं. पण आता आम्ही निघालोय तर चला. चला. चला येऊ का? बाय. करा बाय, करा बाय, टाटा करा. इकडे माझ्याकडे बघून टाटा, तिकडे इकडे बघून करा एक साथ सगळ्यांनी. हे सीताफळाचं झाड आहे. सगळे सीताफळ पण हे कच्चे आहेत. आता आम्ही कच्चे असताना आलो ना तर आम्ही घेतले असते. हे इकडे पण आहे सीताफळाचं झाड आहे बघा, हे पण हे कच्चे आहेत. आता कडुलिंबाचं झाड आहे. हे आमचं घर, ही एक गाडी आणि तिकडे दुसरी आहे आणि आता निघतोय. आम्ही निघालो पण आम्हाला थोड्या वेळात लगेच थांबायचं होतं, कारण गावचं जे मंदिर आहे, जे देऊळ आहे, तिथं आम्हाला सगळ्यांना जायचं होतं पाया पडण्यासाठी आणि तिथूनच आम्हाला निघायचं होतं. पण थोड्या रस्त्यामध्येच ग्रीवाने खूप रडायला लागली ती, कारण तिला गावातून बाहेर निघायचंच नव्हतं. तिला घरीच राहायचं होतं आणि तिथेच खेळायचं होतं. मग ती खूप जास्त रडत होती, त्यामुळे तिने कपडे वगैरे पण नाही घातले आणि मग आम्ही तसंच तिला घेऊन देवळात गेलो. हे मंदिर आहे गावचं.
हे मंदिराचा एंट्रन्स आहे आणि इथून बघा हे असं प्रेमायसेस आहे सगळं, खूप छान दिसतं आणि मस्त वाटतं. चप्पल काढू मी तुझी. झालं आपलं जेवण बरं झालं. तर झालं असं की आम्ही जेव्हा मंदिरातून बाहेर आलो गाडीमध्ये बसायला, तेव्हा आमच्यातली एक गाडी जी होती 2 गाड्यांमधली ती एक गाडी बंद पडली. मग ती गाडी बंद पडल्यावर तिला चालू होण्यासाठी जरा अर्धा 1 तास लागणार होता. मग आम्ही पुन्हा मंदिरात जाऊन बसलो आणि तिथे होता देवाचा भंडारा चालू. मग तिथेच आम्ही दुपारचा लंच आम्हाला बाहेर करायची गरज नाही लागली. मग आम्ही तिथेच पोट भरून जो प्रसाद होता तो खाल्ला आणि प्रसाद एकदम टेस्टी होता. ठेचा आणि लापशी होती, ते आम्ही पूर्ण जेवण तिथेच केलं. आणि आत्ता गाडी नीट झाले, ठीक झाले, तर आता आम्ही चाललो निघालो. मग आम्ही गाड्यांमध्ये वगैरे बसलो आणि बदलापूरला यायला निघालो. तर रस्त्यामध्ये आम्हाला सोलापूरचं सर्वात मोठं उजनी धरण लागलं होतं आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की उजनी धरणाच्या दोन्ही साईडला पाणी होतं आणि आम्ही मधूनच रस्त्यामधून जात होतो. तर एका साईडचं पाणी होतं ते खूप उथळ होतं आणि खूप लाटालाटांचं होतं आणि दुसऱ्या साईडचं जे पाणी होतं ते खूप शांत आणि संत होतं. म्हणजे जास्त तिकडे काही हालचाल नव्हती, लाटा नव्हत्या. हे असं का झालं ते काही म्हणजे कोणाला माहिती नाही आहे. पण दोन्ही पाणी सेमच असताना सुद्धा फक्त मधून रस्ता जातोय तर एका साईडचं पाणी खूप लाटालाटांचं होतं आणि दुसऱ्या साईडचं पाणी एकदम शांत होतं. आणि तिकडे भरपूर पक्षी होते वेगवेगळे आलेले. हे सगळं बघत आम्ही एका ठिकाणी पेट्रोल भरण्यासाठी थांबलो आणि तिथेच आम्ही नाश्ता वगैरे करायला घेतला, चहा वगैरे पिऊन घेतला. हा गुळाचा चहा होता, खूप छान होता. चहा वगैरे पिला आणि छान फ्रेश मस्त वाटत होतं. मग थोडेसे पाय मोकळे केले, इकडे तिकडे चाललो, पुन्हा गाड्यांमध्ये बसलो आणि डायरेक्टली 9-9:30च्या दरम्यान आम्ही डिनर करण्यासाठी रस्त्यामध्ये थांबलो होतो. मग डिनर वगैरे झाला आणि मग डायरेक्टली आम्ही बदलापूरला पोचलो. बदलापूरला पोचायला 3:30-4 वगैरे वाजले. सो या दरम्यानचा काही मी व्हिडिओ शूट नाही करू शकले कारण मोबाईलची बॅटरी खूपच डाऊन झाली होती आणि बदलापूरला पोचेपर्यंत बॅटरी ठेवायची होती, त्यामुळे काही शूट नाही केलं. आणि मग बदलापूरला पोचलो जवळपास आम्ही 3:30-4च्या दरम्यान. तर मग 15 ऑगस्टपासून 17 ऑगस्टपर्यंतचा तुळजाभवानीचं दर्शन घेतलं आणि अक्कलकोटचं दर्शन घेतलं आणि मग पुन्हा बदलापूरला यायला निघालो. हा कंटिन्यू ट्रॅव्हलिंगचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.